की भारतातला कुणीही असा व्यक्ती असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला मानत नसावं. आणि तरी सुद्धा ज्या वेळेला आपण बघतो आहे की वारंवार प्रिया खराबे, खरं तर तिचं सरनेम आहे, कारण ती वारंवार फुके घराण्यावर जे आरोप लावत आहे, मला असं वाटते की त्या नावाचा उपयोग करून ती तेच नाव बदनाम करते, तर तिने खऱ्या नावाने समोर यावं. तर प्रिया खराबे ज्या आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांनी माझ्या घराण्यावर, आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेल्या आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे. आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे, राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे, ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे. कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या केसवर जी काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा कुठेही अधिकार नाही आहे. तरी सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे, स्टंट करतात आहे आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीजन आहे, वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे. आणि आताच आमच्या आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर येत आहे. जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी. तर मला कळत नाही की तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे परिणय फुकेंचं काय, म्हणजे कशासाठी त्यांचं नावाचा उपयोग होत आहे. म्हणजे उपयोग नाही, दुरुपयोग करताय आहे तुम्ही एका प्रकारे. मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत, जे काही खोटे आरोप ते वारंवार लावत आहे, त्यांनी ती केस पुटअप केलेली आहे, केस न्यायालयात लागलेली आहे. आणि मला आज हेही सांगावं असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे, मुंबईला घेऊन गेलेली आहे आणि तिथे ज्या पद्धती, आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला. तर एका प्रकारे त्या चाइल्ड हॅरॅसमेंट ते होत आहे मुलांवर. तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये. तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय. त्यांनी आपलं जे काही सांगायचं आहे ते न्यायालयात सांगावं. आम्ही पण, आमच्या वकील पण आहे निशा मॅडम, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहे आणि ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर ते आम्हाला मान्य आहे. हे सगळं पैशासाठी होतं असं म्हणायचं, त्यामुळे एवढा सगळा त्रास आहे. नाही बघा, पैशाची गोष्ट असती तर जर आपण बघितलं असेल की बाय लॉ जर आपण विचार केला लिगली, तर जे काही संकेतच्या नावाने आहे ते तिच्या नावाने होणारच आहे. लिगली ते होतेच, बाय म्युटेशन ते त्यांच्या नावाने जडणारच आहे. आम्हाला हेच कळत नाही की जेव्हा, आणि हे त्यांना चांगल्याने माहिती आहे, तिला कळलेलं आहे की सगळं आपल्या नावाने ते झालेलं आहे. तर त्याच्यानंतरही हे जे स्टंटबाजी सुरू आहे किंवा वारंवार आमचं जे घराण्याचे नाव खराब करण्याचा हा प्रयत्न आहे, हे कुठेतरी राजकीय म्हणजे पॉलिटिकल स्टंट दिसतो आहे. आणि जे यांना मदत करत असेल, मला त्यांनाही एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंटेम्प्ट करू नका, कोर्टचा कंटेम्प्ट करू नका. आणि जे आहे खरं असेल तर तुम्ही नक्कीच सरळ कोर्टात या लढा, आम्ही तयार आहोत त्याकरिता. तुम्ही म्हणजे यामध्ये आता तुमच्या पतीचं नाव इन्व्हॉल्व केलं जातं, ते आमदार तुम्ही देखील नगरसेविका राहिलेला आहे. राजकीय महत्वाकांक्षा या सगळ्या बाबतीत तुम्हाला वाटतं? बघा, राजकीय महत्वाकांक्षी राहणं काही चुकीचं नाहीये जर तिला लढायचं असेल किंवा त्यांचं काही. मी पण बॅनर पोस्टर पाहून राहिली आहे. एकीकडे ते म्हणतात की मला खायची सोय नाही आहे, माझ्याकडे 1 रुपया नाही आहे, माझी हालत खराब आहे, माझ्या मुलांची हालत खराब आहे. दुसरीकडे तुम्ही मोठे मोठे बॅनर लावू शकता, तुमचं पॉलिटिकल, तुम्ही संक्रांतीचे कार्यक्रम घेता, वाहनाचे वाटप करता. तर हे कुठेतरी स्वतःच कॉन्ट्रडिक्टरी आहेत की तुम्ही एका साईडला म्हणजे असं दाखवताय की मी एक बिलकुल अबला नारी आहे, दुसरीकडे तुम्ही तुमचे राजकीय जे काही तुमचे हेतू असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करताय. तर हे मला सब गोलमाल वाटत आहे. मला नाही माहिती तिला काय करायचं आहे. तर कुठेतरी फक्त हे जे आहे ते मायलेज गेन करायचा प्रयत्न आहे, वारंवार परिणय फुकेचं नाव घ्यायचं आणि मी फार पीडित आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला, आज तर विधान भवनापर्यंत गेलेला आहे. तेच मला सांगायचंय, मी आता तेच बोलली की पॉलिटिकली म्हणजे कुणालाही खरं तर या प्रकरणामध्ये जे ऑलरेडी कोर्टात गेलेली केस आहे, म्हणजे त्यांनी मला वाटते महिला आयोगाकडे गेल्या होत्या, त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सही घेतल्या काही महिलांनी. तर त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः पण सुशिक्षित आहे, तुम्हाला कायदे समजतंय आणि जेव्हा तुम्ही राज्य चालवत आहे, तुम्ही या स्थानावर आहे, तेव्हा हे तर एकदम नॉमिनल गोष्ट आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्याही कोर्टचं कंटेम्प्ट आपण करायला नको, प्रिव्हिलेज ऑफ कंटेंट व्हायला नको. तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनीही थोडंसं भान ठेवायला पाहिजे.
आणि मला मान्य आहे ना, माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा कोर्टात केस आहे तेव्हा तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार आम्ही अगदी त्यांच्या बरोबर आहोत. मी ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. अगदी आणलेले आहेत, निर्देशात आणलेले आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आताच आम्ही मुलांच्या फीस बद्दलची जेव्हा त्यांनी एक ऍप्लिकेशन लावली होती, त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली आहे. तर फॅमिली कोर्टात केस सुरू आहे आणि त्या सुद्धा म्हणजे प्रिया खराबे सुद्धा वारंवार कोर्टचं कंटेम्प्ट करते. आमच्या सासू सासऱ्यांना भेटण्याची परवानगी आहे, मुलांना इथे आणत नाही, वारंवार पैसे मागते मुलांना भेटायला, जसं आई सांगतच आहे तुम्हाला. आणि कोर्टाने निर्णय दिला आहे, व्हिजिटिंग राईट्स दिले आहेत की पहिल्या आणि थर्ड सॅटर्डेला तुम्ही मुलांना भेटायला आणा. माझे सासरे आताच त्यांचं ऑपरेशन होऊन आले आहे, त्यांची अगदी स्थिती एवढी वाईट आहे, पण मुलांना भेटायसाठी ते आता मागच्या सॅटर्डेला शनिवारी सुद्धा कोर्टात गेले भेटायला, पण तिने मुलांना आणलं नाही. हे चौथ्यांदा झालं की ती मुलांना आणलं नाही. तर ती कोर्टाची सुद्धा न्याय ऐकत नाहीये. तर आम्हाला म्हणजे खरंच वाईट वाटतं की तिला काय करायचंय. मॅडमचं घेतो का? मॅडम बोलतो. हा, बोलू द्या ना. मी आज पाहिलं आहे टीव्हीवर, ते न्यूज पण पाहिली आहे मी, आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले. याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले आहे आणि आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातली व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे हे हाल मला पाहले नाही. आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी, त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत, पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुकेला त्यांनी हे केलं. आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळत आहे ते मला कळत नाही की काय वाटतं कशासाठी असेल हा सर्व प्रकार असं वाटतं तुम्हाला? हा राजकीय हेच आहे, त्यांचा स्टंट आहे काहीतरी, आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आहे आणि नाना पटोलेंना सुद्धा प्रसिद्धी पाहिजे असेल असं मला वाटतं. तुमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, काय नेमकं म्हणजे काय तुमच्या भावना आहेत? म्हणजे माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट वाटतंय की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि असे रस्त्यावर हे करत आहे. ती स्वतःबद्दल तिने इतकं आमच्या 1-1.5 वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते. आणि परिणी फुकेचा या संबंध, याच्याशी काय संबंध आहे? आम्ही सासू-सासरे जिवंत आहे, म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो, करू शकतो, आणि त्या परिणी फुकेचं नाव ते का घेत आहेत? म्हणजे ब्लॅकमेल केलंय, कशा प्रकारे ब्लॅकमेल? म्हणजे असे अनेक वारंवार पैसे मागून 1-1.5 वर्षापासून त्यापूर्वी देखील शिवसेनेचे नेते काही आले होते. हो, सुषमा अंधारे आले होते. या प्रकाराबद्दल फुके कुटुंबियांची भूमिका काय आहे? प्रसार माध्यमांना तुम्ही काय सांगाल? फुके कुटुंबियांची भूमिका आमची हीच भूमिका आहे की या क्षुल्लक गोष्टीसाठी राजकारण करू नये. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे. आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे. संकेत फुकेचं नाव जिथे असेल ती तिच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी. आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेले नाही, कुठल्याच मुलाला दिले नाही. तिघी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे. आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी भांडते हेच कळत नाहीये मला. तिच्या नावावरच आहे, ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे. संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे ती कशासाठी करते हेच आम्हाला कळत नाहीये. एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरही अन्याय होत आहे या संपूर्ण? हो, अगदीच होत आहे. कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे, परिणी फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे. 4-5 वर्ष झाले तो वेगळा राहतोय, संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय, आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं? परिणी फुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी, तो कधी पडलाच नाही, त्याचा काय संबंध? तुम्ही काही उदाहरण सांगू शकता? म्हणजे अनेकदा ती पैसे मागते किंवा काही हे दरवेळेस आम्ही तिला पैसे देतो. 1-1 लाख 2-2 लाख सगळ्या पावत्या पण आमच्याकडे आहे. आम्ही बँकेने अमाऊंट तिला देतो, तरी पण ती अशी ब्लॅकमेलच करत असते नेहमी. का बरं करते, म्हणजे काय तुम्हाला ते आम्हाला ते तिलाच माहिती ना. म्हणजे ती ब्लॅकमेल का करते हेच कळत नाही. आणि परिणी फुकेचं नावही का घेते हे कळत नाही मला. नाव घ्यावं ना तिने, रमेश फुकेंची सून आहे, संकेत फुकेची बायको आहे. परिणी फुकेचं नाव तिने का घ्यावं? त्याचा संबंधच नाही ना या प्रकरणाशी. कारण बाकी जे आहे ते सर्व आज झालेला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये
हे राजकारण आहे, तर याच्यावर तुमचा रोख किंवा आरोप पण आला नाना पटोलेंनी आज विधान भवनामध्ये पण म्हटलेलं आहे वाटतं, की म्हणजे मी बघितलंय ते क्लिप, की हे न्याय मागावा म्हणून. पण म्हणजे पटोलेंनी मला वाटते जनरल विषय घ्यावा हा आमचा, आणि त्यांनी ते तपासून पण पाहावं. आणि माझी वकील जे आहे तीच मला सगळं सांगेल काय काय न्याय म्हणजे याच्यात आहे ते. वारसा हक्काने तुमच्या नातवंडांना जो वाटा मिळाला पाहिजे तो द्यायला तुम्ही तयार आहे आम्ही, आणि सगळं आहेच ऑलरेडी त्यांच्या नावावर झालेलं आहे, ते वेगळं काहीच नाही आहे. पण ती भांडतेच कशासाठी हा प्रश्न आमच्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे अदर रिलेटिव्हजलाही वाटतं की हे कशासाठी भांडून राहिले आहे ना, ते सगळं मुलांच्या नावावरच आहे, तर ही भांडतेच कशासाठी आहे. काकू, तुमचा मुलगा आमदार आहे आणि तुमच्या सुनेच्या बाजूने आधी अनेक पक्षाचे नेते येऊन बोलून गेलेले आहेत. तुमच्या परिवाराची बदनामी होतं असं देखील तुम्हाला वाटतं? या सगळ्या विरोधात तुम्ही न्यायालयीन लढाई वगैरे काही लढणार आहात? इथून पुढे तुमची भूमिका काय असेल? हो, न्यायालयीन लढाई तर लढतच आहे आम्ही. तरीच पहिल्यांदा केस टाकली आहे कारण नसताना, आणि ते न्यायालय जो न्याय देईल त्यावर आमचा विश्वास आहे. राजकीय लोक तुमच्या सुनेचा नातवंडाचा वापर करताय का राजकीय फायद्याचा? हो पूर्ण सांगा. हा, म्हणजे माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवंडाचा, आणि हे तिलाही कळून नाही राहिले आहे की हे लोक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा ती बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून राहिली आहे, आणि ते लोक तिला काय करतील आणि कुठपर्यंत नेतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मलाही भीतीच वाटते, ते माझ्या सुनेला ते दिशाभूल करत आहे आणि ते काहीतरी आपली राजकारण म्हणजे आपली पोळी भाजण्यासाठी ते तिचा वापर करत आहे. तुमच्या सुनेची राजकीय महत्वाकांक्षा वगैरे आहे असं वाटतं तुम्हाला? असं ऐकायला येतंय मला माहिती नव्हतं आतापर्यंत, कारण आतापर्यंत काही राजकारणी घराणं नाही किंवा काहीच नाही आहे. तिच्या आई वडिलांकडे काही राजकारणाचा वारस नाही आहे, आणि त्यामुळे आता मला ऐकायला येत आहे की ती झोपडपट्टींमध्ये जाते, काय संक्रांतीचं वाण वाटतं हे ते करते आहे, तिला उभं राहायचं आहे असं मला लोकांकडून कळतंय. मला नाही माहिती तिची महत्वाकांक्षा काय आहे, तिची महत्वाकांक्षा कशासाठी आहे तेही माहित नाही, कारण तिच्यासोबत कोणीच राहत नाही, एकटीच फिरते ती. या अगोदर या भागामध्ये बॅनर सुद्धा मोठे मोठे लागले होते, अनेक शुभेच्छाचे बॅनर लागले होते, त्यामुळे राजकीय पदार्पण तुमच्या असणार आहे काय संदर्भात? आता ते मला कसं माहित राहणार, ते तिलाच विचारावं लागेल तुम्हाला, म्हणजे माझा तर काही सपोर्ट नाही आहे त्याला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की राजकीय हे जे प्रकरण मध्ये ती करण्याचा प्रयत्न करते, तिचा न्यायालयावर विश्वास नाही? प्रिया फुके यांनी फुके परिवारांवर डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत दावा दाखल केलेला आहे. त्या दाव्यामध्ये फुके परिवार हे सगळे अपियर झालेले आहे, आणि त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहे फुके परिवारावर त्याचं आम्ही कोर्टाला उत्तर देणार आहे, आणि कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देईलच. आणि मला एक असं म्हणायचं आहे की हे प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट आहे, इट इज पेंडिंग बिफोर द कोर्ट, सो ओनली कोर्ट हॅज राईट टू डिसाईड की या प्रकरणामध्ये कुठला निर्णय दिला पाहिजे. न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे व्यवहार होतो. हे बघा, आता अशा प्रकारे ती जे व्यवहार करते आहे, म्हणजे ॲज फार ॲज माय नॉलेज इज कन्सर्न की एकदा कोर्टामध्ये कुठलीही केस पेंडिंग आहे जसं मी सांगितलं, तर तिला जो पण ग्रीव्हन्स असेल किंवा काही असेल तिने तो कोर्टामध्ये ॲप्लिकेशन्स कराव्या, आणि विद्यमान कोर्टासमोर तिने तो मांडावा, आणि त्याला आम्ही उत्तर देण्यास तयार आहे. निदर्शनास आणून दाखवा हा सगळा प्रकार. आम्ही योग्य त्यावेळी कोर्टाच्या निदर्शनास हा प्रकार नक्कीच आणून दाखवू. एक प्रश्न असा आहे की जर हे प्रकरण कोर्टाचं, तर कुठल्या आमदारांना तो विधान भवनात प्रश्न उपस्थित करण्याचा त्या बाबतीत मी काही वक्तव्य नाही करणार. त्याच्यावर नाना पटोलेंचं